देवाच्या मंदिरामध्ये आपण आहात। निश्चित आपण सर्वजण त्याच्याद्वारे आशीर्वादित होणार आहात। तर देवाचं वचन आम्हाला शिकवतं की तिथे दोघं किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत त्यांच्यामध्ये मी आहे। आमेन। आणि परमेश्वर आपल्यामध्ये आहे, यासाठी नाही की आम्ही सुंदर आहोत, आम्ही खूप चांगल्या जागेत आहोत किंवा एक चांगली इमारत, कोणत्याही बाह्य गोष्टीमुळं या जागेमध्ये देव नाही, तर देव त्याच्या अभिवचनाला जागा राहतो म्हणून तो आज आमच्यामध्ये आहे। आमेन। प्रेज द लॉर्ड। म्हणून बायबलमध्ये असं लिहिलंय की दुष्टाच्या तंबूत राहण्यापेक्षा परमेश्वराच्या घरामध्ये राहणं मला इष्ट वाटतं। आमेन। प्रेज द लॉर्ड। देयर इज ऑलवेज जॉय इन द प्रेझेन्स ऑफ गॉड। देवाच्या घरामध्ये नेहमी आनंद आहे आणि सर्वात उत्तम जागा जगामध्ये जर कुठं असेल तर ते देवाचं घर, देवाचे लोक, देवाची उपस्थिती। आमेन। पण स्टील म्हणून बऱ्याचशा लोकांना आजही याचं महत्त्व, याचं गांभीर्य कळलं नाही। अँड व्हेरी खूप इझिली लोक घरी बसतात, इझिली रविवारी चर्चला येत नाही आणि माहीत नाही अजून आम्हाला तो कितपर्यंत देव समजणं बाकी आहे। साधी आणि सोपी, अतिशय सोपी आज्ञा आहे की तू 6 दिवस काम कर, 7व्या दिवशी सगळ्या गोष्टीपासून विश्राम घेऊ, तो दिवस देवामध्ये विश्राम कर, देवाच्या उपस्थितीमध्ये घालव। आमेन। परंतु त्या वचनाला आपल्या पद्धतीनं तोडून, आपल्या पद्धतीनं त्याचा वापर करून सर्रासपणे आम्ही त्या वचनाच्या विरुद्धामध्ये आपलं जीवन जगतो आणि केवळ त्या एक गोष्टीमुळं आमच्या जीवनामध्ये आम्ही उत्तम गोष्टीपासून दूर आहोत। परंतु देवाच्या लोकांना मी तुम्हाला एवढं सांगेन, नेव्हर मिस, कधीच देवाच्या उपस्थितीपासून स्वतःला दूर ठेवू नका। आमेन। प्रेज द लॉर्ड। फक्त एका जागेमध्ये देवाचे लोक सुरक्षित आहेत, तिथे देवाची उपस्थिती आहे। जगात कुठंच कोणी सुरक्षित नाही। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आणि म्हणून चर्चला याच्यासाठी नाही इथं आपल्याला समर्पण आहे, इथं लग्न मेल्यावर गाडतील म्हणून यायचं नाही। या गोष्टी नाही झाल्या तरी चालेल, मला देवाला भेटायला चर्च करायचं। प्रेज द लॉर्ड। ही हृदयामध्ये पक्क खात्री करून घ्यायची। हालेलुया। आणि मी एवढंच म्हणेन की जेव्हा देवावर आमचं प्रेम असेल तेव्हा देवाच्या आज्ञा आम्ही सहजरितीने पाळतो। आमेन। हालेलुया। आज पुन्हा एकदा मी गेल्या आठवड्यापासून मला वाटतं पेंटिकॉस्टचा रविवार पासून पवित्र आत्म्याविषयी आपण शिकत आहोत आणि लागोपाठचे जर सगळे फेसबुक बघितले सगळे व्हिडिओ, पवित्र आत्म्याविषयी खूप चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये पवित्र आत्म्याविषयी सांगितलं आहे। पवित्र आत्मा ही माहिती नाही, पवित्र आत्मा एक प्रगतीकरण आहे। बोलो हालेलुया। होली स्पिरिट इज नॉट अ इन्फॉर्मेशन, इट्स अ रेव्हेलेशन। बोलो हालेलुया। अँड टू नो होली स्पिरिट वी नीड टू स्पेंड टाइम। आम्हाला वेळ दिला पाहिजे, वेळ घालवला पाहिजे। पवित्र आत्मा एक फोर्स नाही, एक शक्ती नाही, इज अ पर्सन, एक व्यक्तिमत्व आहे, एक दैवत्व आहे, त्रैक्य देवामध्ये एक आहे। प्रेज द लॉर्ड। तो सार्वभौम आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्व समर्थ आहे। हालेलुया। या पवित्र आत्मा काहीतरी पित्यापेक्षा, येशूपेक्षा काहीतरी छोटीशी एक ताकद किंवा एखादी शक्ती नाहीये। पवित्र आत्मा जसा पिता, जसा येशू, तसा पवित्र आत्मा। बोलो हालेलुया। हालेलुया। आणि जेव्हा पवित्र आत्मा समजेल, पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू समजेल, पिता समजेल आणि त्याच्यासाठी पवित्र आत्मा पाठवण्यात आला। आमेन। बोलो हालेलुया। आणि म्हणून जे तुम्ही ऐकत आहात तुम्ही त्याला जाणून घेतलं पाहिजे। लॉर्ड, आय हर्ड लॉट ऑफ थिंग्स अबाउट यू। पवित्र आत्मा मी तुझ्याविषयी खूप ऐकलंय, आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स, मला अनुभव करायचा आहे। बोलो हालेलुया। आणि अनुभवामध्ये जे चालतील मोठ्या मोठ्या गोष्टी देवाच्या करते। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। आणि म्हणून माझा अर्थ प्रीचिंग रमेशने घेतले। प्रेज द लॉर्ड। तर पवित्र आत्म्याला रोज अनुभवायचं आहे। बोलो हालेलुया।
day need to experience the Holy Spirit. आणि मी असं म्हणेन, ज्याला पवित्र आत्मा समजला, he will never live a idle life. कधीच तो व्यर्थ, निष्काळजी, निष्क्रिय जीवन कधी जगणार नाही. त्याच्या जीवनाला एक अर्थ असेल, त्याच्या जगण्याला एक महत्त्व असेल. आमेन. देवाच्या सेवकाने खूप चांगलं म्हटलं, डॉक्टर माइल्स म्हणून नावाचे सेवक बोलले. त्यांनी म्हटलं की मी जेव्हा मरेल, when I will die, I will die empty and I will give this earth the thing which is useless. मी भूमीला असं देईन ज्याचा काहीच उपयोग होणार नाही. दॅट मीन्स मी असा जगेन की माझ्यासाठी देवाने जेवढं काही मला देवाला अभिषेक दिले, सामर्थ्य दिले, ज्ञान दिले, सगळं ओतून जाताना रिकामा जाईल. आणि भूताला पृथ्वी जेव्हा मला गाडतील तेव्हा गाडताना माझ्यातले कोणताच सेवा, अभिषेक, पाचारण, स्वप्न, दृष्ट हे घेऊन मी गाडलं जाणार नाही. हालेलुया. कोणतं स्वप्न घेऊन मी मारणार नाही. स्वप्न सहित मी गाडलं जाणार नाही. दृष्टांत सहित मी गाडलं जाणार नाही. पाचारण सहित मी गाडलं जाणार नाही. मी पाचारण पूर्ण करेन, रिकाम होईल. पाचारण पूर्ण करून मी जेव्हा रिकाम होईल, मी हातीला फक्त माझं देह देईल. हे आमचं जीवन असलं पाहिजे. पाचारण आहे, सेवा आहे, अभिषेक माहिती आहे, दृष्टांत माहिती आहे, स्वप्न आहे, पण आजही ते बाहेर आलेले नाही. आणि आपण खूप कूल आहोत, खूप बिनधास्त आहोत. आपल्याला आता काही नाही, चाललंय दिवस ढकलण्याचं काम चाललंय. परमेश्वरचे लोकांना, देवाचे सेवक मदत देण्यास समजते. जर मी इतरांसाठी नाही जगले तर मी आयुष्यात जगलेच नाही. मी इतरांसाठी जर जगले नाही तर मी जगलेच नाही. इन अदर वर्ड्स, आवर लाईफ, आमचं जीवन आमच्यासाठी जगायला नाही दिलेलं, या भूताला देवाला त्याच्या गौरवासाठी दिलेलं. आणि हे जीवन आम्ही आमचं जगत आहोत. त्या जीवनामधून इतरांना काहीच मिळत नाही, ज्या जीवनामधून इतरांना काहीच उपयोग जर होत नसेल तर ते जगणं नाही, ते व्यर्थ आहे. हालेलुया. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमचं जगण्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आमच्या जगण्यामधून काहीतरी उपयोग झाला पाहिजे. नाही तर आम्ही का जगलो, उठलो, कामाला गेलो, घरी आलो, घर चालवलं, मुलं वाढवली, हे सगळं जगलं नाही. हे सगळं जग जगत आहे. पण आमच्या जगण्याला एक वेगळं महत्व आहे. म्हणूनच पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. ज्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं येशूनं पित्याने दिलेला उद्देश पूर्ण केला, तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे पित्याचा उद्देश आणि हेतू पूर्ण करण्यासाठी. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मला आणि तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय तर आम्हाला रोजच्या दिवसामध्ये पवित्र आत्म्याच्या आधारानं, ताकदीनं, सामर्थ्यानं इतरांसाठी आशीर्वादाचं काम करायचं. हालेलुया. बोलो हालेलुया. हालेलुया. मार्टिन लुथर किंग असं म्हणतात, जीवनातला सगळ्यात चिकाटीचा आणि तातडीचा इमर्जन्सी जर काय असेल तर ती हीच आहे की तुम्ही आपल्या जीवनातून इतरांसाठी काय उपयोगी पडत आहात. दिस इज द इमर्जन्सी. ही तातडीची गरज आहे. आमच्या जीवनामधली सगळ्यात महत्वाची तातडीची गरज, आमचं जीवन इतरांसाठी किती उपयोगात येत आहे. Hallelujah. Ask yourself, last 2-3 weeks we are learning about the Holy Spirit, but I want to know how many people really understood the Holy Spirit. किती लोकांना पवित्र आत्मा कळाला. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. आमच्या जीवनामधून आम्ही हेच बघितलं पाहिजे. जसं संत पौल म्हणाला, जगणे ख्रिस्त आणि म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, जर मी ख्रिस्तासाठी जगत नसेल, माझं जगण्यापेक्षा मरणं चांगलं आहे. हालेलुया. इफ आय एम नॉट लिव्हिंग, प्रश्न शब्द लक्ष द्या, if I am not living for Christ,
ख्रिस्ताकरिता जर मी जगत नसेल, स्वतः करता नाही, एक बिलीवर म्हणून नाही, बिलीवर म्हणून नाही जगायला सांगितलं, ख्रिस्तासाठी जगायचं. इफ यू आर अ बिलीवर यू विल लिव्ह फॉर अदर्स. आम्ही विश्वासधारी आहोत, आम्ही निश्चित दुसऱ्यासाठी जगणारे लोक असतात. हालेलुया. आणि बायबल आम्हाला सांगतं पवित्र आत्मा याच्यासाठी देण्यात आलाय की वी कॅरी लॉट ऑफ वीकनेस. आमच्यामध्ये खूप अशक्तपणा आहे, खूप कमतरता आहे, खूप देह आहे, परंतु या सगळ्यामध्ये पवित्र आत्मा का देण्यात आलाय की तो पवित्र आत्मा या अशक्तपणामध्ये आम्हाला मदत करेल. किती लोकांनी पवित्र आत्म्याची मदत घेतली आणि जे जे करता येत नव्हतं ते करण्यासाठी त्याचा वापर केला. If you can pray, how many people use Holy Spirit? Please help me to pray hours together. I don't know how to pray. कुठून सुरुवात करायची कशीच मला माहित नाही. पवित्र आत्मा माझी मदत कर. या 2-3 आठवड्यामध्ये किती लोकांनी त्या पवित्र आत्म्याच्या आधारामध्ये आपल्या प्रार्थना जीवन वाढवले. Praise the Lord. आज काही गंभीर गोष्टी आपण समजून घेऊया. देवाच्या वचनानं काही सिरियसनेस समजून घेऊया. एवढं सगळं असून जर आम्ही जगलो नाही तर आमचा उपयोग कशाला होईल आपण ठरवायचं. बोला हालेलुया, बोला हालेलुया. Today we are going to see about 3 things. 3 गोष्टी आपण बघणार. First is deliverance, second is development and third is destiny. पहिला आहे सुटका, दुसरा आहे प्रगती वाढणे आणि तिसरा आहे डेस्टिनी, भविष्यापर्यंत जे भविष्य देवाने आमच्यासाठी ठेवलंय तिथपर्यंत पोहोचणं. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती हा तारण प्राप्त केलेला व्यक्ती. एव्हरीबडी हॅज सेव्ड, रिसीव्ड जीसस ॲज अ पर्सनल सेव्हियर. येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून येथे असलेल्या प्रत्येकाने स्वीकारला. परंतु डिलिव्हरन्स, जगातून, पापातून, जुन्या जीवनातून सुटका झाली, प्रगती होत आहे का? प्रगती होत आहे का? आर वी डेव्हलपिंग? काय आपण ख्रिस्ताच्या सारखं डेव्हलप होत आहे रोज? पवित्र आत्मा का देण्यात आलाय? टू डेव्हलप यू लाईक ख्राइस्ट. ख्रिस्तासारखं बनवण्याकरिता, ख्रिस्तासारखं सामर्थ्य, ख्रिस्तासारखं चरित्र, ख्रिस्तासारखं अभिषेक, ख्रिस्तासारखे सद्गुण, ख्रिस्तासारखं ध्येय, ख्रिस्तासारखी पित्याची इच्छा, यामध्ये मी डेव्हलप व्हायला पाहिजे, याच्यामध्ये मी प्रगती केली पाहिजे, याच्यामध्ये मी रोज वाढला पाहिजे. पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली आणि जेव्हा शिष्य घाबरले, तो म्हणाला मी जातो. तेव्हा सगळे शिष्य भयभीत झाले. तेव्हा तो म्हणला घाबरू नका, भिवू नका, मी पित्याला विनंती करेन आणि तो कैवारी आत्मा तुम्हाला पाठवून देईल. तो सदा सर्व काळ तुमच्या बरोबर राहील आणि तो तुम्हाला शिकवेल, तो तुम्हाला मार्गदर्शन करेल, तो तुम्हाला पित्याच्या गोष्टी शिकवेल. येशू ख्रिस्ताने प्रार्थना केली, पवित्र आत्मा तुमच्याकडे आणि माझ्याकडे आला. मग हा पवित्र आत्मा मला आणि तुम्हाला प्राप्त झालाय, तर हा पवित्र आत्मा माझं दैनंदिन जीवनामध्ये मार्गदर्शन करतोय का? हा पवित्र आत्मा येशूला जे पाहिजे ते माझ्याकडून करून घेत आहे का? हालेलुया. Are we growing in the nature of Jesus Christ? काय आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताच्या चारित्र्यामध्ये बदलत आहोत? आमेन. पवित्र आत्मा हा पित्याने येशूने केलेल्या विनंतीचा परिणाम आहे, तुम्हाला आणि मला मिळाला. दुसरी गोष्ट, पित्याने अभिवचन दिलं होतं, त्या अभिवचनाची पूर्तता म्हणून पवित्र आत्मा आम्हाला मिळाला. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा आमच्या जीवनातील ज्याकरिता देवाने निवडलंय तो उद्देश पूर्ण करण्याकरता देण्यात आला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डोंट वेस्ट युअर लाईफ इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये आपलं आयुष्य संपवू नका, उद्देश गाठा. रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय. व्हॉट इज द पर्पस? रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय 29 वचन. कारण ज्यांच्याविषयी त्याला पूर्ण
ज्याच्या विषयी त्याला पूर्व ज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले आहे. का पवित्र आत्मा देण्यात आला आहे? पुत्राच्या प्रतिमेमध्ये रोज बदलत जाण्यासाठी. रिफ्लेक्ट क्राइस्ट इन अँड थ्रू अवर लाईफ. आपल्या जीवनातून ख्रिस्ताला प्रदर्शित करण्यासाठी, आपल्या जीवनातून ख्रिस्ताला दाखवण्यासाठी पवित्र आत्मा मला आणि तुम्हाला देण्यात आला आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पवित्र आत्मा कोणाच्याही इच्छेला, योजनेला, त्यांच्या गोष्टींना फोर्स करून काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. ही इज व्हेरी जेंटल. तुम्ही त्याला परवानगी दिली तर तो काम करणार, तुम्ही त्याला परवानगी दिली नाही तर तो काही करणार नाही. तुम्ही पळत राहिलं तर पवित्र आत्मा तुमच्या मागे येणार नाही. तुम्ही प्रार्थना नाही केली तर पवित्र आत्मा तुम्हाला उठवणार नाही. तुम्ही सेवा नाही केली म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला मारणार नाही, नाही करणार काय. पण तुम्ही जर त्या पवित्र आत्म्याला मदत मागितली, म्हटलं पवित्र आत्मा मला प्लीज मदत कर, मला प्लीज मदत कर, आय वॉन्ट यू होली स्पिरिट. तू येशूला तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, प्रभू जशी तू येशूला मदत केली तशी पवित्र आत्म्या मला मदत कर. येशूला दुःख सहन होत नव्हतं गेत्सेमनी बागेमध्ये, तेव्हा तू सामर्थ्य दिल्याने तो थांबून राहिला म्हणून त्याने मदत. पवित्र आत्म्या तू येशूला सामर्थ्य पुरवलं, मला सामर्थ्य पुरवलं. बोलो हालेलुया. हालेलुया. कवरही लोळत राहिलो आणि पवित्र आत्म्याच्या गोष्टी बोलत गेलो, काही होत नाही. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला सांगतं, जे भुकेले, तो असं म्हटलंय, जर कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे, मी त्याला जीवनाचं पाणी देईन आणि ते त्याच्यासाठी उकळत्या पाण्याचा झरा होईल. Hallelujah. If you are really thirsty for the Holy Spirit of God, पवित्र आत्म्याच्या उपस्थिती सामर्थ्यासाठी आम्ही जर तहानलेले आणि भुकेले असू तर तो पवित्र आत्मा आम्हाला देईल, ते सामर्थ्य आम्हाला देईल. आणि बायबल सांगतं ते त्याच्यामधून उकळत्या पाण्याचा झरा होईल. याचा अर्थ he will carry life. आपल्या जीवनातून जीवन घेऊन जाईल. हालेलुया. आणि म्हणून मी आणि तुम्ही या दिवसामध्ये परमेश्वराच्या वचनाप्रमाणे, पवित्र आत्म्याच्या साह्याने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पवित्र आत्म्याच्या नेतृत्वाने मला आणि तुम्हाला जीवन जगणं गरजेचं आहे. भूक नसेल, तहान नसेल, तुम्ही या जगातल्या गोष्टीमध्ये व्यस्त असाल, या जगातल्या सर्व गोष्टी जबाबदाऱ्यामध्ये तुम्ही जर व्यस्त असाल तर पवित्र आत्मा हा काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. आपण मनाचं समाधान करून ख्रिस्ती जीवन जगू. वाटतं मी ख्रिश्चन आहे, मी बिलीव्हर आहे, मी चर्चला जातो, आपलं स्वतःचं समाधान. पण तो पवित्र आत्म्याचं त्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं काम नाही, भूमिका नाही. ज्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याची कुठलीच भूमिका नाही, ते जीवन कोणाच्याच उपयोगी पडत नाही, इव्हन तुमच्या पण उपयोगी नाही. There should be role of Holy Spirit in your life. तुमच्या माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला भूमिका असली पाहिजे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याला ऍक्सेस असलं पाहिजे काम करायला. विदाउट परमिशन he will not enter in anyone's life. By force he will not use anyone. Praise the Lord. प्रियानो, हिब्रू पत्राचा 3 अध्याय 7 ते 11 वचन काय वाचा. हिब्रू चॅप्टर 3 verse 7 to 11 पटापट वाचा. Hallelujah. Thank you Jesus. यावरून पवित्र आत्मा म्हणतो, listen carefully, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे आज तर तुम्ही त्याची वाणी ऐकाल. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर रानातील परीक्षेच्या दिवशी इस्रायल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. येस, हालेलुया. मन जेव्हा कठीण होतं, परमेश्वराला चीड आणणारी गोष्ट आम्ही करतो. जेव्हा मन कठीण होतं आम्ही प्रार्थना करत नाही. मन कठीण होतं तेव्हा आम्ही सेवा करत नाही. मन कठीण होतं तेव्हा आम्ही बायबल बंद करून ठेवतो. हे इस्रायल मधल्या लोकांनी केलं. रानातील लोकांनी आपली मने कठीण केली, तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. त्यांनी जशी देवाला चीड आणली तशी तुम्ही चीड आणू नका.
चर्च विचार करा स्वतःला. एक प्रश्न प्रत्येकाला वैयक्तिक जीवनाला विचारा, माझं जीवन परमेश्वराला चीड आणणार आहे का माझं जीवन प्रभूला आनंद देणार आहे? हालेलुया. Hallelujah. What life I am living? Being a Christian, being a believer, what action I do? काय कृती आम्ही करतो? देवाला चीड आणणाऱ्या कृती आम्ही करतो. हालेलुया. बायबल सांगतं, रानातल्या लोकांनी जशी आपली मन कठीण केली आणि देवाला चीड आणली. वाचू पुढे. रानातील परीक्षेच्या दिवशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. तेथे तुमच्या वाडवडिलांनी कसोटीस लावून माझी परीक्षा केली. आणि 40 वर्षे माझी कृत्ये पाहिली. त्यामुळे त्या पिढीवर संतापून मी म्हणालो, हे सतत भ्रमिष्ठ अंतःकरणाचे लोक आहेत, यांनी माझे मार्ग जाणले नाही. म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, हे माझ्या विसाव्यात निश्चित येणार नाही. बोलो हालेलुया. काय म्हणतो पवित्र आत्मा? पवित्र आत्मा काय म्हणतो? हे माझ्या विसाव्यात निश्चित आहे. नो फुल गॅरंटी से सांगतो. कोण म्हणते? त्यांनी काय बघितलं होतं? माझी हे बघितलं. इथे किती लोकांच्या देवाने प्रार्थना ऐकल्या आतापर्यंत? किती लोकांनी देवाचे चमत्कार बघितले, साक्ष ऐकलेत? त्यांनी पण साक्ष ऐकले, त्यांनी पण चमत्कार बघितले, त्यांनी पण प्रार्थना केली होती, परंतु 20व्यात पोहोचू शकले नाही. भ्रमात राहू नका की प्रभू माझी प्रार्थना ऐकतो म्हणजे मी 20वाच आहे. कुठल्याही भ्रमात राहू नका. चमत्कार, मी खूप चमत्कार बघितले, मला खूप लोकांची साक्ष माहिती आहे. ती साक्ष तुम्हाला परमेश्वराच्या 20व्यात पोहोचवत नाही. हालेलुया. बोलो हालेलुया. आणि म्हणून प्रभूच्या माग साक्ष घडण्यासाठी नाही, प्रेम करण्यासाठी या. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्या प्रेमात पडायचं, साक्षासाठी नाही. आमेन. बोलो हालेलुया. कारण यांनी माझे मार्ग जाणले. पवित्र आत्मा परमेश्वराचा मार्ग शिकवण्यासाठी देण्यात आला. आम्ही सगळं बघा, आपण स्वतः या गोष्टीवर बारकाईने विचार करा, प्रार्थना करा, परत म्हणेल उपवास करा, रडा देवाच्या सानिध्यामध्ये आणि म्हणा, पवित्र आत्म्या माझ्या जीवनामध्ये मी तुला ऍक्सेस देतो, माझ्या जीवनामध्ये प्लीज कम आणि मला तू शिकव. मला पित्याचे मार्ग अजून समजलेले नाही. प्रेज द लॉर्ड. नका प्रियांनो, याच्यामध्ये राहू नका. सगळं व्यवस्थित चाललंय म्हणजे देव तुमच्या बरोबर आहे हे त्याचं प्रमाण नाही. प्रेज द लॉर्ड. जेव्हा पवित्र आत्मा काम करतो तेव्हा तुम्ही जगामध्ये अनकम्फर्टेबल होता. प्रेज द लॉर्ड. जग तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटायला सुरुवात होती. बोलो हालेलुया. हालेलुया. किती दिवस आपल्या जीवनामध्ये प्रार्थना होती नाही होत? प्रार्थना होती ना? बायबल वाचतो. पवित्र आत्मा असा आहे का? असलं जीवन, भ्रमिष्ठ जीवन. आणि असे लोक माझ्या 20व्यात येणार नाही. मी माझी शपथ वाहून, देव स्वतः म्हणतो मी माझी शपथ वाहून, पवित्र आत्मा म्हणतो शपथ वाहून सांगतो की हे लोक माझ्या 20व्यात येणार नाही. आपल्या जीवनामध्ये काही नाही मिळालं तर तो 20व्याची तयारी ठेवा. तो 20वा मिळाला आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं काहीतरी मिळवलं. आणि तो 20वा मिळवायसाठी या जगातला 20वा तुम्हाला विसरून जावा लागेल. हालेलुया. You cannot rest in this world and expect that rest. तुम्ही या जगामध्ये आराम करून, आरामात झोपून, आरामात ऐश सगळ्या गोष्टी करून तुम्ही या जगामध्ये विश्राम करून तिथल्या विश्रामाची अपेक्षा करू शकत नाही. बोला हालेलुया. येशू म्हटला मी तिथे जेव्हा घेऊन जाईल तिथे तुम्हाला रडायचं नाही, अश्रू ढाळायचं नाही, तुम्हाला कष्ट नाही, तुम्हाला त्रास नाही. याचा अर्थ इथं तुम्हाला हे सगळं होणार. बोला हालेलुया. आता मी विचार करा, जी गोष्ट मला आणि देवाच्या मध्ये येते ना त्याला लाथ मारा,
आणि प्रभूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करा. आम्ही खूप शेवटच्या काळामध्ये आहोत. कुठल्या तरी एखाद्या गोष्टीने मला तुम्हाला आणि मला देवाच्या पासून दूर. मी सांगतो पवित्र आत्म्याचा रोल आपल्या जीवनामध्ये का सांगतो, का पवित्र आत्म्याच्या संवेदनशीलता, पवित्र आत्म्याचा आवाज, पवित्र आत्मा संबंध का गरजेची गोष्ट आहे. आता सध्या ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडत आहेत, घडतील, याच्याही पुढे बऱ्याचशा काही गोष्टी घडतील. या सगळ्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये एक गोष्ट क्लॅरिटी असेल आणि ते म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. पवित्र आत्मा शिकवेल, मदत करेल, धैर्य देईल, कृपा पुरेल. प्रत्येक गोष्टीमध्ये पवित्र आत्मा टिकण्यासाठी मदत. म्हणून पवित्र आत्म्याचा रोल आमच्या जीवनासाठी खूप महत्वाचा आहे. कुठंतरी हरवून बसू नका, कुठंतरी एवढं गुंग होऊ नका की तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोण आहे. हालेलुया. यशाचं पुस्तक आहे 63 अध्याय 10 वचन. आयझाया चॅप्टर 63 वर्स 10. हो येस, तरी त्यांनी बंड केले. हा, बंड म्हणजे काय? तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. ते पवित्र आत्म्यास खिन्न केले. हा, तेव्हा तो उलटला हा, व त्यांचा शत्रू बनला. तो स्वतः त्यांच्याशी लढला. हो, कळतंय का? हॅलो, काय दिलंय? तरी त्यांनी बंड केले, बंड केला आणि व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले. जेव्हा आपल्याला जसं पाहिजे, आता इथून चर्च मध्ये ऐकायचं, पास्टरने सांगितलं उपास करा, प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, झोपू नका, तुम्ही झोप मारा. पास्टरने हे सगळं सांगितलं, सगळं ऐकायचं. इथून गेल्यानंतर आपला रूट सोडायचा नाही. आपल्याला जे पाहिजे तेच करायचं. आपल्या दुनियामध्ये मशगूल राहायचं. प्रेज द लॉर्ड. इथं आलं तर देवाचं, बाहेर गेलं तर जगाचं. काय म्हटलंय? त्यांनी बंड केला आणि पवित्र आत्म्याला. तुम्ही पालकाला काही त्रास देत नाही बरं का. तुमचा पालक तुमचं काही बिघडू शकत नाही. तुम्ही इथं एकदम पवित्र संतासारखा राहा, बाहेर जाऊन शिव्या काळ्या करा, भांडण करा, तुमचा पालक तुमचं काही करू शकत नाही. खिन्न होतो तो पवित्र आत्मा. तुमचा पालक इथं तुमच्या बरोबर आहे, पण तो पवित्र आत्मा सदा सर्वदा तुमच्या बरोबर आहे. बोला हालेलुया. प्रत्येक पावलं तो बघत आहे, प्रत्येक कृती तो बघत आहे, प्रत्येक वागणं तो बघत आहे. मग विचार करा, मी प्रार्थना नाही करत, हे पवित्र आत्मा बघत नाही का? हालेलुया. आणि जर पवित्र आत्मेविरुद्ध पवित्र आत्म्याला खिन्न केलं तर काय होतं? कोण शत्रू बनतं? मला सांगा, ते परवडलं का प्रामाणिकपणे राहिलेलं परवडलं? बोलो हालेलुया. मोमेंट मी आज मी माहित नाही कुठपर्यंत जाईल, पण द मोमेंट होली स्पिरिट्स प्रेझन्स विल लीव युअर लाईफ विल बिकम अ मिझरेबल. तुमच्या जीवनाची वाताहत होईल. बोला हालेलुया. पवित्र आत्म्याला खिन्न करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. हालेलुया. पवित्र आत्म्याला खिन्न करणं हे आम्हाला न परवडणारी गोष्ट आहे. कोणाला पण खिन्न केलं तर पवित्र आत्मा खिन्न होईल असं जीवन न जगता पवित्र आत्म्याला अधीन राहिलेलं आवडणारं जीवन जगा. हालेलुया. आणि हे जीवन जगायसाठी तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, तुम्हाला कष्ट झालं तरी चालेल. बोला हालेलुया. तिसरा रविवार मी तुम्हाला विचारत आहे, 24 तासामध्ये किती तास स्वतःच्या जगामध्ये मशगूल आहात? किती तास देवासाठी, देवाच्या गौरवासाठी? How many hours? If you don't go for ministry, how many hours you are praying? तर तुम्ही नाही मिनिस्ट्री करत, are you spending hours together in presence of God? काही तासांतर देवाच्या सानिध्यात बसून आहात. Praying at the feet of Jesus is a part of ministry. सानिध्यामध्ये बसणं हे देखील एक सेवेचा भाग आहे. पवित्र आत्मा फक्त जेव्हा सेवा करायची तेव्हा वापरणारी गोष्ट नाहीये. आज मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी सकाळपासून उपास केली, प्रार्थना केली, कालपासून उपास चालू केला, आज प्रार्थना पवित्र आत्मा मार्फत. नाही. चर्च is not a vocational person.
तो प्रसंगानुसार वापरण्यात येणारी गोष्ट नाही. होली स्पिरिट इज अ पर्सन was always what work in your life. तो व्यक्ती आहे जो सतत आमच्या जीवनामध्ये काम करतो. डोंट यूज होली स्पिरिट ॲज अ ओकेशनल. प्रसंगानुसार पवित्र आत्म्याला वापरायचं काम नाही. हालेलुया. मला पवित्र आत्मा याच्यासाठी नाही पाहिजे की देवाने माझा खूप वापर करा. मला पवित्र आत्मा याच्यासाठी पाहिजे, मला येशू सारखं बनायचं, मला पित्याची इच्छा पूर्ण करायची. हालेलुया. इट इज नॉट अ काय हे हा बंड नाही का, हा बंड नाही का की आम्ही 24 तासामधले प्रभूमध्ये आलोय. प्रभूमध्ये आलो, प्रभूला म्हणलो त्या तारणाच्या दिवशी, मी आजपासून प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. यापुढे मी जगणार नाही, तर इथून पण माझं जगणं देवासाठी असेल. मरण जरी आलं तरी मी मागं हटणार नाही. अशा अनेक अनुभवा मी त्या दिवशी केल्या. आणि आज जगताना मात्र त्या परमेश्वरासाठी किती जगतोय, तो जो आत्मा तुमच्या आणि माझ्या आतमध्ये वस्ती करतोय त्याच्यासाठी किती वेळ आम्ही देतोय. हा पवित्र आत्म्याला न विचारता न ऐकता आम्ही आपल्या जीवनामध्ये आपलंच चाललंय. हा बंड नाही तर काय. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी हे सांगेन तुम्हाला, पवित्र आत्मा अशी एक गोष्ट आहे की ज्याला तुम्ही अनुभवलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कधीच ख्रिस्ती जीवन जगायला थकणार नाही. असं लिहिलंय की परमेश्वरचा आत्मा जलाशयावर, तो अंड माहिती ना, कोंबडी अंडी उभवती माहिती ना, तर अंड आणि अंड्यावर कोंबडी. व्हॉट इज एक्सपेक्टेशन? अपेक्षा काय असते? अंडी त्याच्यावर कोंबडी. अपेक्षा काय असते? म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या अंड्यामध्ये काय, अंड्यामध्ये काय, एक जीवन, एक पिल्लू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि शक्य आहे कोंबडी त्याच्यावर बसवणे म्हणजे पिल्लू आहे ना. बोला ना. पवित्र आत्मा आमच्यामध्ये दिलाय ना, तर आमच्यामध्ये पण काहीतरी आहे जे बाहेर येणं शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. बोलो हालेलुया. एक जीव आमच्यामध्ये पण आहे, त्याच्यासाठी पवित्र आत्मा दिलाय. आणि जेवढं ती अंडी कोंबडीच्या ह्याच्याने ऊब लागून, ती अंडी जशी ऊब लागून जसं पिल्लं बाहेर पडतात, प्रेज द लॉर्ड, तितकं तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये जेवढं बसून राहाल तेवढं तुमचं जीवन नाही, पवित्र आत्म्याचं जीवन बाहेर पडेल. बोलो हालेलुया. तुमची निष्क्रियता नाही, परमेश्वराचं सामर्थ्य बाहेर पडेल. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, मग परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जो आनंद आहे ना, मग तो आनंद सतत आमच्या जीवनामध्ये असेल. बोलो हालेलुया. जो पवित्र आत्म्याने चालवला जातो, पवित्र आत्मा ज्याच्या जीवनामध्ये आहे, ज्याच्या जीवनामध्ये ऍक्टिव्हली पवित्र आत्मा काम करतो, तो जीवनातल्या प्रत्येक प्रसंगामध्ये पवित्र आत्म्याने एन्जॉय करतो. इथपर्यंत की योसेफाला तुरुंगात टाकलं होतं, तुरुंग पण त्याने एन्जॉय केलं. Hallelujah. Praise the Lord. What is impossible for God? आज आमच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे, ते सामर्थ्य आम्हाला देण्यात आलंय. जेव्हा तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं जीवन जगू, आम्ही जिथं जाऊ तिथं परिणाम करणार. प्रियांनो, सगळी ताकद आमच्याकडे, सामर्थ्य आमच्याकडे, अधिकार आमच्याकडे, पण तरी देखील आज आम्ही हतबल जीवन जगतो. अपयश, निराशा, हार मानलेलं जीवन. बोलो हालेलुया. तुम्ही पवित्र आत्म्याला जीवन जाणून घ्याल ना, यू विल बॉस फॉर एव्हरीथिंग. तुम्ही सगळ्यांचे मालक बनणार. कळलं का नाही कळलं? इट्स नॉट अ स्टोरी, इट्स अ ट्रूथ. होली स्पिरिट विल मेक यू बॉस. पवित्र आत्मा तुम्हाला बॉस बनवेल, बॉस. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आणि अनुवाद 10 वेळा सांगतो ना आपण खूप गोष्टी प्रार्थना करतो, पण आपल्या माणसापुरतं काय माहित नसतं. आणि बायबलमध्ये लिहिले, तू देणारा होशील, तू घेणार नाही, तू राष्ट्राला उचलेल. अरे हे तेव्हाच घडेल जेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनामधून काम करायला लागेल, तेव्हा तुम्ही योसेफासारखं दुसरे अधिकारी म्हणून राज्य करा, दानिएलासारखे राज्य करा. बोलो हालेलुया. या जगामध्ये कोणाच्या पुढे करायची गरज भासणार नाही. तुम्ही सर्वांच्या वरती असणार, कारण मी तुम्हाला मस्तक बनवेल म्हटलं.
बोलो हालेलुया. Why we are just आपण काही असं आपलं चाललंय जीवन, कोणीतरी आमचा फायदा घेत आहे, कोणीतरी आम्हाला वापरत आहे, कोणीतरी आमचं पिळत आहे. का आम्हाला देव माहित नव्हतं तेव्हा पिळलं चालत होतं, आता देव कळलाय. Why? या जगात अशी कोणती ताकद आहे की ती देवाच्या समक्ष देवाला वश होऊ शकत नाही? या जगामध्ये असा कोणतं व्यक्तिमत्व की जे देवाच्या समोर झुकत नाही? आणि मग मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये तुम्हाला आणि मला ती ताकद, ते सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या द्वारे पुरवलंय आणि मला तुम्हाला ही साक्ष देऊन जगामध्ये जायचंय. बोला हालेलुया. वी डोंट वांट टू डेव्हलप. आम्हाला वाढायचं नाही, आम्हाला एक्सरसाइज करायचं नाही, आम्हाला काही करायचं चाललंय. क्षण काय जाऊ दे. या आयुष्यामध्ये असंच राहिलो, एक आहे तर एक नाही, एक आहे तर एक नाही, असं जीवन चाललंय आणि मी हॅपी आहे. आणि काय वरनं प्रभू मध्ये आपण आनंदित आहे. मी तुम्हाला सांगतो, प्रभू मध्ये आनंदित 100% तुम्ही आहे. त्या परिस्थितीमध्ये तेव्हा राहायचं जेव्हा देवाने तुम्हाला सांगितले हे तुझ्यासाठी आहे. देव जो म्हटला ना, तू आयुष्यभर मी तुला या भूतलावर एक आहे तरी एक नाही, तटबुंज जीवन जगायसाठी मी पाठवलंय. हे जर तुम्हाला पवित्र देवानं सांगितलं असेल, आय एम विथ यू टू रिजॉइस, मी तुमच्यावर आनंद करायचा आहे. जर नसेल तर त्या सैतानाच्या लबाडीला लाथ मारा आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे सगळ्या गोष्टीवर वर्चस्व मिळवा, सगळ्या परिस्थितीच्या पायाखाली तुडवा. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. राजे तुम्हाला येते. शलोमोनाचे ज्ञान बघायला शबाची राणी दक्षिणेकडून मालमत्ता घेऊन आली. तोच पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला देण्यात आलाय. लोक तुमच्या ज्ञानापुढे झुकतील, लोक तुमच्या सामर्थ्यापुढे झुकतील आणि लोक तुम्हाला म्हणतील तू चालव, मी आता थांबतो. चर्च होली स्पिरिट म्हणून सुरुवातीला सांगितलं, पवित्र आत्मा ही माहिती नाही, हे प्रगटीकरण आहे. इट्स अ रेव्हलेशन. हालेलुया. एक्सपिरियन्स होली स्पिरिट फुल्ली, पूर्ण पवित्र आत्म्याचा वापर कर. बोला हालेलुया, हालेलुया. खूप वाईट वाटतं कधी कधी. बिलीवर आहोत आपण, आपल्याला आपलं मत, आपलं दुःख, आपल्या वेदना एक्सप्रेस करायला जगातल्या कोटचा वापर करावा लागतोय, जगातल्या लोकांचा वापर करावा लागतोय. इथपर्यंत आपल्याला फिल्म इंडस्ट्रीचा पण वापर करावा लागतो. याचा डायलॉग, त्याचा डायलॉग आम्हाला वापरावा लागतो, कारण तेव्हा आम्हाला कुठं पवित्र आत्मा ज्याच्याकडे आहे ना, तो इनफ आहे तुमच्या सगळ्या दुःखांमध्ये सामोरं करायला. त्याची काही एक आधार घ्यायची, या जगाची आधार घ्यायची गरज नाही. या जगात तुम्ही जगूच शकत नाही हे माहित होतं येशूला, म्हणूनच त्याने पवित्र आत्मा पाठवलाय. बोलो हालेलुया. आणि म्हणून देवाचे लोक या नात्याने मला आणि तुम्हाला पवित्र आत्मा जर समजून घ्यायचा आहे तर आपलं जीवन पवित्र आत्म्याला समर्पित असलं पाहिजे, त्याच्या अभिवचनाला समर्पित असलं पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि ते अंतःकरण बदलण्यास तयार आहे ते. हालेलुया, हालेलुया. बोलो हालेलुया, हालेलुया. आमच्यापैकी जर आज कोणाला बोलवलं तर तुमच्या तिथं उभा राहून किती लोक साक्ष देऊन सांगतील, हा गेला खरं पण याने मला एक चांगला मार्ग दाखवला. तो गेला आणि जीवन देऊन गेला. म्हणजे तुम्ही गेला ना तरी तुमचं जीवन चालू राहतं, कारण त्यानंतर कोणाला तरी तुम्ही देऊन गेलेलं आहे. आणि हे पवित्र आत्म्याद्वारे शिकले. बोला हालेलुया. सगळे जीवन तुम्हाला काढून जाणार असतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला विसरणारे असतील तर तुमच्या जगण्यात तुम्ही काय मिळवलं. पण तुम्ही गेला, तुमच्या जे जीवन, जे ज्ञान, जे अभिषेक, जे सामर्थ्य जे तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये ओतलंय ते त्याला नेहमी तुमच्या आठवण करून देईल. हालेलुया. देव सच्चाई. तसल्या प्रकारचं जीवन मला आणि तुम्हाला जगलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला पूर्णपणे शरण आलं पाहिजे. We need to live a surrendered life.
तुमच्या झोपेला सोपवून द्या. बोला मी गेल्या आठवड्यात सांगितलं, थोडे दिवस आपल्याला या जगामध्ये राहायचंय, काही होणार नाही. तुम्ही झोपला नाही तर मरणार नाही. आयुष्य झोपून काही झालं नाही, म्हणून झोपता काय होणार नाही. बोला हालेलुया. आहे ना दिवस, थोडं झोपा मारा. आतापर्यंत झोपलो, आता कमी करायचं. तसं प्रभू यायचे दिवस कोणत्या मागचा इब्री पत्राचं 10 अध्याय 25 वर्ष Hebrew 10:25 लवकर वाचा. Hebrew 10:25 म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागू, वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी. 10:25 आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता. काय दिले? आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता. म्हणजे एकत्र न यावं हे पवित्र आत्म्याकडून आहे का दुष्ट आत्म्याकडून आहे? बोला बोला. एकत्र न येणं, तुम्ही एकत्र येऊ नये. कुणापासून आहे? बोला, दुष्टापासून आहे. एकत्र यावं हे कोणाचा आवाज आहे? पवित्र आत्म्याचा आहे. का बरं एकत्र या? का एकत्र राहा? म्हणून मी नेहमी सांगतो, नेहमी कुठेही असा, बी इन द फेलोशिप. एकत्र मिळणं न सोडून देता, न सोडता एकमेकांना बोध करावा. आणि तो दिवस जसा जसा जवळ येत जवळ येत आहे असल्याचे तुम्हाला दिसते तस तसा तो अधिक करावा. बोलो हालेलुया. Everybody say hallelujah. We have Sunday service. We have Friday fasting prayer. We have Tuesday Bible study. आपल्याकडे मंगळवारी बायबल स्टडी आहे, शुक्रवारी प्रार्थना आहे. आम्हाला संधी आहे या जागेमध्ये पोहोचायचं. याच्यासाठी ही देवाची आज्ञा आहे. कित्येकाच्या चालीप्रमाणे एकत्र नाही, जसा तो दिवस जवळ येते तसं जास्त फेलोशिपमध्ये राहा. बोला हालेलुया. कारण झुडपात चाललात किंवा कळपात राहिलात तर सुरक्षित आहात. एकटे चाललात कधी पण झडप म्हणून मागच्या मागले आहे. बोला हालेलुया. तळपावर तो झडप नाही करत, एकटा बघून झडप करतो. बोला हालेलुया. डोंट बी अ संडे क्रिश्चियन्स. रविवारची ख्रिस्ती बनू नका. बी इन फेलोशिप. हालेलुया. बी ऑलवेज इन फेलोशिप. बाय वर्किंग इन फेलोशिप, तुम्ही फेलोशिप मध्ये राहून यू आर बिल्डिंग योरसेल्फ, नॉट एनीवन एल्स. तुम्ही सहभागीतेत जाऊन तुम्ही स्वतःची बांधणी करता, कोणाची नाही. यू आर गोइंग टू फेलोशिप टू रिसीव. तुम्ही त्या सहभागीतेमधून जाऊन स्वतःसाठी काहीतरी प्राप्त करण्यासाठी जाता. बोला हालेलुया. So don't say Sundays for me, Fridays for some people, Saturdays for the choir. शनिवार क्वायरच्या लोकांसाठी, शुक्रवार काही लोकांसाठी आहे आणि रविवारची बायबल स्टडी आपण जे सेवा करतात त्यांच्यासाठी. असं जर डोक्यात असेल तर अजून आपल्याला मग पवित्र आत्मा कळालेला नाही. बोला हालेलुया. बायबल सांगतं जसा जसा तो येण्याचे दिवस जवळ येते तसे तसे तुम्ही त्याच्यामध्ये अधिक होईल. बोला हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, पवित्र आत्म्याला समर्पित असलेलं जीवन, टोटल समर्पित, अर्धवट समर्पण नाही. मला 100% समर्पण. पवित्र आत्म्याला 100% समर्पण पाहिजे. आमेन. एक अभिवचन पूर्ण होण्यासाठी, देवाची इच्छा पूर्ण होण्यासाठी, एक देवाची सेवा आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्यासाठी, आपल्या जीवनातून देवाचं राज्य पुढे होण्यासाठी, आपल्या जीवनातल्या अभिवचनाची पूर्तता होण्यासाठी आम्हाला संपूर्णपणे सरेंडर करणं गरजेचं आहे. बोला हालेलुया. ओ हालेलुया. आणि म्हणून ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लोकांना देवाचा आशीर्वाद पाहिजे. सरेंडर काय? सरेंडर म्हणजे शरण जाणं म्हणजे काय? प्रभूचं प्रभुत्व. सरेंडर करणं म्हणजे गॉड आमच्या सर्वस्वावर तो प्रभुत्व गाजवाय पाहिजे.
सरेंडर करणं म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचं मार्गदर्शन स्वीकारायचं. मग काही गोष्टी तुमच्या इच्छेच्या पलीकडे जाऊन पवित्र आत्मा म्हणे तुला आवडतंय पण याच्यामध्ये मी नाही. म्हणून बऱ्याचशा लोकांना काही गोष्टी सोडायच्या नसतात म्हणून पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नको. पण जेव्हा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला प्राप्त होईल, एखादी गोष्ट तुमच्यासाठी प्रिय असेल आणि पवित्र आत्मा म्हणेल की ही माझ्यासाठी काम करायला अडकलं, हे सोडून दे. लक्षात ठेवा, तुम्ही जे सोडून देणार त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला जे मिळणार ते कितीतरी पटीने चांगलं असणार. पवित्र आत्म्याला सरेंडर करणं, 100% सरेंडर करणं म्हणजे तुमची इच्छा नाही त्याची इच्छा पूर्ण करणं. तुमच्या इच्छेत त्याच्या इच्छेमध्ये तफावत आहे, तुमच्या आवडी निवडीमध्ये तफावत आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. पवित्र आत्मा आमच्या जीवनावर प्रभुत्व करेल. तुम्हाला काय पाहिजे नाही, पवित्र आत्म्याला जे पाहिजे तुम्ही करेल. आमेन, बोलो हालेलुया. कारण एकाच वेळेस 100% मी काय म्हणलो पार्शियल सरेंडर नाही, कारण एकाच वेळेस 2 लोकांची सेवा कोणी करू शकत नाही. एकाच वेळी 2 गोष्टी करून कोणी करू शकत नाही. बायबल असं सांगतं, एक जणावर तो एक निष्ठेने राहील. तुम्ही जर पवित्र आत्म्याला 100% सरेंडर करता म्हणजे तुम्ही पवित्र आत्म्याची 100% एकनिष्ठेने राहा. आणि तुम्ही जग आणि पवित्र आत्मा, देव आणि पवित्र आत्मा, का दुनियादारी आणि पवित्र आत्मा असा जर विचार करत असेल, पवित्र आत्मा काम करू शकत नाही. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्राप्रमाणे मला आणि तुम्हाला परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित होणं गरजेचं आहे. आपण समर्पण केलं म्हणजे आपण अशक्त होतो किंवा काहीतरी गिवअप करायचं नाही. पवित्र आत्म्याला समर्पित होणं म्हणजे सामर्थ्य प्राप्त करणं. बोलो हालेलुया. वेड्या भावी प्रेषणाच्या कृत्यामध्ये तुम्ही घरी गेल्यानंतर निवांत प्रेषणाचं कृत्य वाचा. पवित्र आत्मा समजण्यासाठी 10 वेळा पवित्र प्रेषणाचे कृत्य वाचा. त्या पवित्र आत्म्याच्या प्रेषणाच्या कृत्यामध्ये त्यांना अभिवचन देण्यात आलं होतं. आणि तुम्ही जर वाचलं तर येशू ख्रिस्ताने त्यांना निवडलं होतं 10व्या अध्यायात. हॅलो, 10व्या अध्यायात निवडलं. 3.5 वर्ष ते त्याच्याबरोबर होते. 3.5 वर्ष ते त्याच्याबरोबर होते. आता 3.5 वर्षांनंतर त्याने त्यांच्याविषयी जे जे सांगितलं ते पूर्ण होत होतं. पेत्रला काय सांगितलं होतं? पेत्राविषयी काय सांगितलं होतं सांगा लवकर. एका परमेश्वर येशू ख्रिस्ताने पेत्राला काय म्हटलं होतं? एकदम सोपं आहे ना. तो माणसे धर्मानुसार. जोपर्यंत येशू बरोबर होता पेत्राने माणसं धरली. आता जेव्हा पेत्राला सांगितलं आता माणसे धर्मानुसार, लक्षात नाही का? पेत्राला सांगितलं तू माणसे, तो कोण होता? माणसे मारणार, अज्ञानी, अनक्षर, काहीच माहित नाही. पण याला अभिवचन दिलंय. काय म्हटले? तू माणसे. आणखी गोष्ट सांगितली, तू पेत्र आहेस, या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि त्या समोर अधोलोकाचे. ही भविष्यवाणी कुठं पूर्ण झाली माहिती का? ही भविष्यवाणी प्रेषणाच्या कृत्यामध्ये पूर्ण झाली. या पेत्र म्हणजे पेत्र तू नाही, जे प्रगतीकरण तुला प्राप्त झालंय ना त्या प्रगतीकरणावर. आणि बायबल मला सांगतं पेत्राला जेव्हा न्यायसभेत उभं केलं आणि जेव्हा पेत्र बोलू लागला, एका दिवशी 3000 लोकांचा बाबतीत झाला. दुसऱ्या भाषणात 5000 लोकांचा बाबतीत झाला. पहिल्या मंडळीची स्थापना वरल्या माडीवरच्या खोलीमध्ये सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड. मंडळी हा जी संकल्पना आहे त्याची सुरुवात ही नवीन प्रेषणाच्या कृत्यामध्ये झाली. आता हे अभिवचन पेत्राच्या द्वारे पूर्ण होण्यासाठी पेत्राला काय करावं लागलं? काय करावं लागलं पेत्राला? कोण होतं पेत्र? काय करावं लागलं त्याला? सगळं सोडावं लागलं. कोणाकोणाला सोडावं लागलं? नुसतं झालं सोडलं? आपल्या फॅमिलीला पण सोडावं लागलं. तो म्हणला पण प्रभू असं लिहिलं की तो म्हणला की कदाचित मला असं म्हणायचंय, कदाचित त्याच्याकडे शेत असेल, घरदार पण असेल. तो म्हटला नाही येशूला, प्रभू तू यासाठी घरदार सोडलं, शेती वाटली. त्याच्याकडे शेती होती, त्याच्याकडे घरदार होतं, त्याच्याकडे मासे जाळ होतं, त्याच्याकडे आई वडील होते, फक्त आमच्याकडेच नव्हते आहेत असं नाही, त्याच्याकडे पण सगळे होते. आणि त्याच्याकडे एक जमीनची बाजू होती, त्याच्याकडे अभिवचन होतं, त्याच्याकडे एक सेवा होती, त्याच्याकडे भविष्यात तो काय होणार होतं हे सांगितलं होतं. पेत्राला भविष्यातली गोष्ट पूर्ण करण्यासाठी
आता डेव्हलप होणं गरजेचं होतं. आणि मग हे डेव्हलप होण्यासाठी पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये तो बसून राहिला. बायबलमध्ये सांगितलं अभिवचनाची वाट पहा. आणि मग ते लोकांनी सरेंडर केलं, सगळं सोडलं, निष्फल, निष्क्रिय, एकदम काहीच नाही आता. आणि वरल्या माडीवरच्या खोलीमध्ये बसले. जेव्हा आता हा पेत्रावर वरल्या माडीवरच्या खोलीवर पवित्र आत्मा उतरून आला, आता तो पवित्र आत्मा त्या पाचारणामध्ये, त्या भविष्यवाणीमध्ये फंक्शन करू शकला जेव्हा त्याने पूर्णपणे त्या पवित्र आत्मा जो त्याच्याद्वारे सेवा करून गेला होता त्याला समर्पण केलं. या जागेत बसलेल्या प्रत्येकाला हेच सांगेल, जीवनात सेवा जर पूर्ण करायची असेल, काम काय घर काय, जर सोडायची वेळ असेल तर त्याला पण सोडा, पण पाचारणाला सोडू नका. तुम्हाला एक सांगेलच, तुम्ही घर चालवून घरातले 5 माणसं जगवत असाल, परंतु तुम्ही त्या सगळं सोडून पवित्र आत्म्याला जर प्रतिसाद दिला, तुम्ही 5 माणसाला नाही जगवणार, तुम्ही अनेक लोकांना जगवणारे बनताल. तुमच्या 4 भिंतीतला विचार करू नका. 4 भिंतीच्या बाहेर कोणीतरी तुमची वाट बघत आहे, तुम्ही लक्षात ठेवून चाला. 4 भिंतीच्या बाहेर कोणीतरी खाटेवर खितपत पडले तुमची वाट बघत, या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या कामापेक्षा, तुमच्या संसारापेक्षा, तुमच्या लेकरा बाळापेक्षा तुमच्यावर असलेलं पाचारण अधिक महत्वाचं आहे. जगा त्याच्यासाठी. पण मी सांगितलं ना, मरताना पाचारणा सहित मरू नका, पाचारण पूर्ण करून मारा. आणि तुम्ही पाचारण पूर्ण करून मेलात, याचं चिन्ह काय असेल, तुम्ही एकटेच कबऱ्यात जातात, पण तुमच्या पाचारणामुळे आशीर्वादित झालेले लोक कबरेच्या बाजूला उभे राहतात. Hallelujah. Live for Jesus. That's what Holy Spirit has given. त्याच्यासाठी पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. Amen. Hallelujah. प्रेषित कृत्याचा 8 अध्याय 29 वचन लवकर वाचा. तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले की जा, त्याचा रथ काढ. फिलिप धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेशाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? त्याने म्हटले, तुम्ही मार्ग दाखवल्याने मला कसे समजले? मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ घेऊन बसवल्यास वर बोलावे. तो जो शास्त्रलेख वाचित होता तो असा, त्याला वधासाठी नेले. बस, प्रेज द लॉर्ड. पेत्राला जेव्हा परमेश्वरानं सांगितलं आत्म्याच्या द्वारे, कोणाच्या द्वारे? पेत्राला कोणाच्या द्वारे कळालं? आत्म्याच्या द्वारे कळालं. आणि बायबल सांगतो तो आत्म्याच्या द्वारे कळालं. पळाला, आत्म्यात पळाला का? काही लोकांचा आत्म्यात तो पळत गेला. मला सांगा आत्म्यात कसं पळालं, मला तरी कळत नव्हतं. तो आत्म्यात पळाला. एकीकडे देह होता आणि देह म्हणत होता आता फिलिप खूप लांब आहे, मी त्यासाठी प्रार्थना करतो. फिलिपाला खूप कारण होतं थांबल्या जागी काही गोष्टी कराय, परंतु फिलिपाला आत्म्याची पूर्तता करण्याकरिता देहाला पुढे टाकावं लागलं. पळ सुटला. आज्ञापालन, देवाच्या लोकांना समर्पण जेव्हा करतो ना, त्या समर्पणामध्ये ताबडतोब आज्ञापालन असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचा आवाज आहे किती बरं, थोडक्यात सांगतो, पटापट सांग. पवित्र आत्म्याचा आवाज कसा ओळखायचा? कोण सांगेल पवित्र आत्म्याचा आवाज? तुम्हाला काय कसं तुम्ही सांग, पवित्र आत्म्याचा आवाज कसा ओळखायचा? हाऊ विल रेकग्नाइज गॉड्स व्हॉइस? देवाचा आवाज तुम्ही कसा ओळखता? ओके, शांती वाटते. व्हॉट एल्स? स्वतः माहिती का देवाचा आत्मा बोलतो? काही लोकांना असं वाटतं काहीतरी वेगळं चाललंय, बरं ऐकतो, देव बोलतो. पवित्र आत्मा हा रिझर्व लोकांसाठी नाही, तो सर्वांसाठी, ज्यांनी त्याला स्वीकारलं त्या सर्वांसाठी, आणि जे त्याला जाणून घेतील त्या सर्वांसाठी पवित्र आत्म्याचं काम आहे. बोला हालेलुया.
पवित्र आत्म्याचा आवाज कसा ओळखायचा? एखादं वचन वाचल्यानंतर एखादं ज्यावेळेला वचन वाचल्यानंतर मनाला सांत्वन मिळतं त्यावेळेस असं पवित्र आत्मा. साध्या साध्या गोष्टी लक्षात ठेवा, कशालाही काही म्हणू शकत नाही. पवित्र आत्मा हा जेव्हा बोलेल ती गोष्ट देवाच्या वचनाशी अलाइन झाली पाहिजे, ती देवाच्या वचनाशी एकरूप झाली पाहिजे, तर देवाचा आत्मा बोलतो. पवित्र आत्मा कधीच देवाच्या वचनाच्या बाहेर जाऊन कधीच बोलणार नाही, कधीच नाही बोलणार. आता पवित्र आत्म्याचा आवाज कळायसाठी तुम्हाला पवित्र शास्त्र कळायला पाहिजे. पवित्र शास्त्र तुम्ही वाचलं पाहिजे. तुम्ही एक अध्याय पवित्र वचन शास्त्र वाचत असाल, तुम्हाला पवित्र आत्म्याचा आवाज कधीच कळणार नाही. एखादा आवाज जर तुम्हाला आला, हे देवापासून आहे का नाही हे तुम्हाला कळायसाठी थांबून पवित्र आत्म्याने बघतो. नाही, तुम्ही जर बायबल वाचता, तुम्ही जर देवाच्या वचनावर मनन करता, यू विल शुअर दिस इज गॉड्स व्हॉइस. तुम्ही खात्रीशीर राहणार की हे देवाचा आवाज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, वचन वाचल्याशिवाय देवाचा आवाज कोणीच ओळखू शकत नाही. If you read less Bible, you will understand Holy Spirit very less. कमी बायबल वाचला तर तेवढंच पवित्र आत्मा कळणार. More you read Bible, more you will know the Holy Spirit. जेवढं पवित्र वचन वाचाल तेवढं पवित्र आत्मा कळेल. Hallelujah. Because Second Timothy, why this is necessary? Yes. दुसरे तिमोथेचं पुस्तक याचा 3 अध्याय 16 वचन, दुसरे पेत्र 1:21. लवकर वाचा. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख. ओके, प्रत्येक शास्त्र कसं आहे? परमेश्वर सद्बोध. पवित्र आत्मा जेव्हा बोलेल काय करेल? सद्बोध. बोलो हालेलुया. बोलो सद्बोध. दोष दाखवणे. काय करेल पवित्र आत्मा? दोष दाखवेल. आणखी सुधारणूक करेल. आणखी नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे. येस, बोलो हालेलुया. पवित्र आत्मा बोलतो म्हणजे पवित्र आत्म्याने आम्हाला चुका दाखवल्या पाहिजे. बोलो हालेलुया. पवित्र आत्म्याने सुधारणा केली पाहिजे. पवित्र आत्म्याने बदल. वचन वाचतो तर ते वचन आमच्या जीवनाशी व्यवहार करणार पाहिजे. बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 1:21 पेत्र, दुसरे पेत्र 1:21. कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आला नाही. तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे. बायबल कसं आलं? पवित्र आत्म्याने म्हणजे पवित्र आत्म्याने भरले लोक. पवित्र आत्म्याने. बघा मी काय सांगतो ऐकून घ्या. आज प्रभूला धन्यवाद द्या पवित्र आत्म्याबद्दल. तो पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे. कोणता पवित्र आत्मा माहिती आहे? जे बायबल तुम्ही आणि मी वाचतो ना, जे देण्यासाठी ज्या पवित्र आत्म्याने ज्या लोकांना मदत केली ना, तोच पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे. नॉट लेस दॅन दॅट. त्याच्यापेक्षा काही कमी नाही, किंचितही कमी नाही. मला सांगा, जर त्या पवित्र आत्म्यानं त्याला प्रेरणा दिली, आत्म्यानं भरल्यावर आणि त्यांनी लिहित गेले आणि तुमच्याकडे माझ्यामध्ये बायबल आलं, तर मी हे सांगेल, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यानं भरलेलं जीवन जगाल तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला भरेल आणि तुम्ही पण पुस्तकं लिहायला सुरुवात करणार. बोलो हालेलुया. मग तुम्ही पुस्तकं काय लिहिणार माहिती का? तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याने कसा कुठं मदत केली तुम्ही पुस्तक लिहा. प्रेज द लॉर्ड. आता किती लोकांना वाटतं आपण पुस्तक आपण नाही लिहू शकत. प्रभूने आपल्यालाही पवित्र आत्म्याने पुस्तक आपण लिहू शकतो. दुसऱ्याचं द्यायचं नाही, दुसऱ्याची कॉपीराईट करायची नाही. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा तुमचं जीवन आणि तुमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं काम
पवित्र आत्मा कसा तुम्हाला त्या, आणि मी तुम्हाला सांगतो आता एक साध्या भाषेत पुस्तक लिहायला लागलो, लगेच लिहू नका, सांगतोय आता तुम्हाला त्याची ती कल्पना सांगतो. पवित्र आत्म्याने जर तुम्हाला सांगितलं एखादं तुमच्या जीवनावर पुस्तक लिह, तुझ्या साक्षीचं पुस्तक लिह. पवित्र आत्म्याने जेव्हा तुम्ही भरलेले असता, लक्ष देऊ नाही का, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असतात तेव्हा पवित्र आत्म्याला तुम्हाला एक एक प्रसंग तुमच्या जीवनात दाखवेल. लिसन केअरफुल, एक एक प्रसंग तुम्हाला तुमच्या जीवनात ती घटना दाखवेल आणि त्या घटनेमध्ये पवित्र आत्मा त्यावेळेस कुठं होता हे तुम्हाला पवित्र आत्मा सुचवेल. आणि तेव्हा तुम्हाला शॉकच लागले, बापरे ती परिस्थिती आली तेव्हा एवढं तर मी प्रभूमध्ये नव्हतो, अच्छा तो निर्णय घ्यायला पवित्र आत्म्याने मला मदत केली. ओ नो, पवित्र आत्म्याने मला मदत केली म्हणून मी वाचलो का. ओ हो, हे पवित्र आत्म्याचं काम आहे. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. तुमच्या कुठेतरी चूक पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल, कोणालाच माहित नाही मी काय केलं, पवित्र आत्म्याने आठवण देऊन दिली. तुम्ही लिहिणार म्हणजे पुस्तक तुमचं कोणतरी वाचणार, असं याच्या जीवनावर हे झालं, पवित्र आत्म्याने त्याला सांगितलेली खाली तुझी चुकीचं एक पान कोणाच्या तरी चुकीला बदलणार असणार आहे. ते पवित्र आत्म्याचं काम आहे. हालेलुया. हे इतका आनंदाचा विषय आहे, हा इतका एन्जॉयबल गोष्ट आहे पवित्र आत्मा. हा जर पवित्र आत्मा कळला ना, एक दिवस पण घरातून बाहेर, रूममधनं बाहेर नाही जातो, इच्छाच नाही मला कोणा सगळं बोलायची. तुम्ही म्हणाले जगात कोणता दोस्त नको, कोणता नातेवाईक नको, मला असला नातेवाईक असला भेटलाय ना, मिनिटाला माझ्याशी बोलतो, मला मिनिटाला हसवतो तो. मी तुम्हाला स्टोरी नाही सांगत, हे हकीकत सांगत. मी तुझी खूप दुःखी होतो, मी माझ्या रूम मध्येच गेलो आणि माझ्या अगोदर तो तिथं होता. माझ्या दुःखीत अंतःकरणामध्ये मी रडायला लागलो, म्हणलं पवित्र देवा मला मदत कर. पवित्र आत्मा मला खूप वेदना होतात. त्या पवित्र आत्मा असा उतरून आला, मी 5 मिनिटात रडायचं बंद झालं, मी हसतच बाहेर पडलो. हा तो पवित्र आत्मा आहे. बोला हालेलुया. जगाची मदत घेण्याची कारण पवित्र आत्म्याला बाजूला केलेलं जीवन. काय जगात मनोरंजन लागतं तर पवित्र आत्म्याबरोबर आपण वेळ घालवत नाही. मी तुम्हाला सांगेन, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याबरोबर वेळ घालवायला लागाल, तुमचे मोबाईल तुम्हाला नको वाटत, तुम्हाला कॉल आला तरी तुम्हाला घेऊशी वाटणार. हे यार मस्त चाललंय माझं, प्लीज आय डोंट वांट टू गेट डिस्टर्ब, प्लीज कॅरी ऑन. कोणतरी बघाय, दिस इज एक्सपिरियन्स, दिस इज रेव्हलेशन ऑफ द होली स्पिरिट. हे पवित्र आत्म्याची प्रगती करतात. हालेलुया. म्हणून मला तुम्हाला फुल्ली सरेंडर लाईफ जगलं पाहिजे, पूर्ण समर्पण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, आज्ञापालन आमच्या जीवनामध्ये असलं पाहिजे, बायबल रीडिंग आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे, जास्तीत जास्त बायबल रीडिंग, जास्तीत जास्त अन्य भाषेमध्ये प्रार्थना, जास्तीत जास्त बुद्धीनं प्रार्थना. टाइम टेबल नका लावू प्रार्थनेचा, माझी ही प्रार्थनेची वेळ त्याची, सॉरी ते बंद करा. पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन जगत असाल तर तुमच्या टाइम टेबल पवित्र आत्मा नाही काम करणार, त्याच्या टाइम टेबलवर तो काम करणार. तुम्ही उपलब्ध राहा, पवित्र आत्मा वेळेचा वापर करेल. तुम्ही मला पाच आता मला टाइम आहे, मी आता घरी जातो, मी 2 तास प्रार्थना करता, पवित्र आत्मा तुमच्या टाइम टेबलनुसार काम नाही करणार. तुम्ही मला पवित्र आत्मा मला मी काही माझ्याकडे टाइम नाही, माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, परंतु मी उपलब्ध आहे, त्या वेळेत देव तुम्हाला वापरणार. God will not, Holy Spirit will not go according to your timetable. He will work according to His timetable. पवित्र आत्मा तुमच्या टाइम टेबल नुसार काम नाही करणार, त्याच्या टाइम टेबल नुसार काम करणार. हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगा, पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरलेले जीवन जगा, आणि म्हणून त्याच्यासाठी जे समर्पण पाहिजे, रोज एक क्षण पवित्र आत्म्याला सोपवून द्या. बोलो हालेलुया. पण एक गोष्ट सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परिचय. पवित्र आत्म्याने भरल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय होईल? पवित्र आत्म्याने भरला तुम्ही, फॉर एक्झाम्पल युअर सिटिंग, इकडे लक्ष द्या सगळे, तुम्ही सगळे प्रार्थना, मला माहिती आहे तुम्ही सगळे म्हणजे तुम्ही कोणीतरी एखाद्या खोलीत गेलात आणि ऐकलं आणि तुम्ही मस्त प्रार्थना करत आणि सगळ्यांनी पवित्र आत्म्याने तुम्ही भरला. पवित्र आत्मा तुम्हाला मोठ्या सामर्थ्याने तुम्ही भरला पवित्र आत्म्यानं. पवित्र आत्म्यानं भरल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट काय होईल? मोकळं. ओके, सगळ्यात पहिलं काम काय होईल?
पवित्र आत्म्याने भरण्याचं सगळ्यात पहिलं काम करा. मोकळं हे उत्तर अर्धा मार्गासाठी बरोबर आहे. बरं, आपण लूज जी मोकळे होईल. आणखी आनंद होईल, हसू येईल. ओके, बरं, लोकांचा कळवा पवित्र आत्म्याचं सगळ्यात पहिलं काम पापांविषयी कन्व्हिक्शन निर्माण करणं. सगळ्यात पहिलं पाप पुढे आणलं, सगळ्यात चुका पुढे आणलं. आणि पवित्र आत्मा जेव्हा उतरून येईल, एक एक पापाची कन्व्हिक्शन, एक एक चुकांची कन्व्हिक्शन होईल. आणि आता जसं तिने सांगितलं, मोकळं कुणीतरी म्हटलं की आनंद होईल. जेव्हा हे कन्फेशन सुरू होईल, जेव्हा तुम्ही आत्म्यामध्ये पश्चाताप करून राहायला लागाल, आणि त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये काहीतरी दडून पडल्यासारखं होईल. तुम्ही बाहेर तरी मोकळं होताल. का? पाप एक ओझ आहे, अपराध एक ओझ आहे, आणि हे पवित्र आत्म्याच्या द्वारेच मोकळं होऊ शकतं. बोला हालेलुया. आणि मी तुम्हाला हे सांगेन, जेव्हा हे काम होईल तेव्हा देवाला तुमच्या जीवनात आणि तुमच्या जीवनात आणि तुमच्याद्वारे महत्कृत्य करणं शक्य आहे. एव्हरीवन विल बी यूज. प्रत्येक व्यक्ती वापरला जाईल, महानतेने वापरला जाईल. मग त्याचे शब्दांनी चमत्कार होतील, त्याच्या उपस्थितीने चमत्कार, त्याच्या बोलण्याला चमत्कार. प्रियानं बायबल आम्हाला सांगतं, ज्या जागेमध्ये ते थांबले होते, पवित्र आत्मा इतका भान आहे. बायबल असं सांगतं, ज्या जागेमध्ये ते बसले होते, उभे होते, त्यावेळेस पवित्र आत्म्याने ते भरले. बायबल सांगतं, ज्या जागेवर उभे होते ती जागा हादरली. बोला जागा हादरली. बोला जागा हादरली. एव्हरीबडी से जागा हादरली. बोला एव्हरीबडी से जागा हादरली. मीन्स शिफ्टिंग. सगळे लोक म्हणा शिफ्टिंग. एव्हरीबडी से शिफ्टिंग. कम ऑन, आय वांट टू हिअर शिफ्टिंग. बोलो shifting. When the Holy Spirit fill your life, there will be shifting in your life. तुमच्या जीवनामध्ये शिफ्टिंग होईल. तुम्ही इथून दुसऱ्या जागेमध्ये पोहोचाल. बोलो हालेलुया. This is Holy Spirit. Can I tell you one thing? Can I tell you one thing? What kind of shifting? काय होईल शिफ्टिंग मध्ये? तुम्ही एका जागेतून दुसऱ्या जागेत पोहोचाल, एका लेवलमधून दुसऱ्या जागेत पोहोचाल. आणि मग पैसा असून जे नाही करू शकले, पैसा असून जे नाही करू शकले, ते पवित्र आत्मा आल्यावर करू शकतात. बोलो हालेलुया. बोलो ना हालेलुया. मी कर्ज फेडतोय, कर्ज मिटत नाही, पण तो पवित्र आत्मा आला, असं सामर्थ्यानं भरलं, एका मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. बोलो हालेलुया. चर्च, मी तुम्हाला 2 आठवड्यापूर्वी सांगितलं होतं, पवित्र आत्म्यानं भरलेल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीचं उन्हा नसतं. मी असं म्हणेन, तुम्ही अशा परिस्थितीत जेव्हा आपल्या जीवनामध्ये बघता, तुमच्या डोळ्यातनं रडण्याशिवाय दुसरं काय नाही. लॉर्ड, एवढं सगळं मी ऐकून माझी परिस्थिती, कर्ज आहेच, प्रॉब्लेम आहेच, घरात शांती आहेच, गोंधळ आहेच, जाईल तिथं प्रॉब्लेम होतोच. हे सगळं ऐकलं पवित्र आत्मा, हे माझ्या जीवनामध्ये असं आहे, रडल्याशिवाय पश्चात पर्याय नाही, दरवाजा बंद करण्याशिवाय पर्याय नाही. बोलो हालेलुया. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये समर्पणाची गरज आहे. तुम्ही जर समर्पण केलं तर तुम्ही प्रार्थना जीवन जगू शकता. समर्पण म्हणजे देऊन टाकलं. एक वेळ जर देवाला दिली ते देवाची आहे, म्हणजे तिला कुणी आलं तरी त्याचा हात नाही लावला पाहिजे, काम पण आलं तरी पण. आणि मग पास्टर त्यावेळेस काय करतो, येस, तिथं तो तुमची कसोटी आहे, तिथं तो तुम्हाला देव दाखवून देईल की तो तुमच्या बरोबर आहे. आम्ही परिस्थितीला एवढं घाबरतो, परिस्थितीला सरेंडर होतो आणि पवित्र आत्म्याला काम करून देत नाही. पवित्र आत्मा आहे ना, परिस्थितीला, कामाला, याला सरेंडर करू नका, पवित्र आत्म्याला सरेंडर करा. प्रभू सगळी परिस्थिती बदलेल. बायबल आम्हाला शिकवतं, योसेफ गुलाम होता, योसेफ नौकर होता, काहीच नव्हतं त्याच्याकडे, विकला होता, दास म्हणून काम करत होता, गुलाम म्हणून काम करत होता. परंतु पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये जेव्हा समर्पित जीवन जगला, तो योसेफ एका रात्रीमध्ये पंतप्रधान बनला. एका रात्रीमध्ये जेव्हा तुम्ही सरेंडर. आता तुम्ही विचारलं, पास्टर
योसेफ इथं कुठं सरेंडर आहे? यस, सरेंडर आहे. म्हणून त्या पोटीफराच्या बायकोला म्हणली कोण नाही करत, या आपण प्लीज माझ्या बरोबर. तो म्हटला या मालकाने मला सगळं दिलंय, सगळं माझ्या हातात करू शकत होता पोटीफर, सॉरी योसेफ. परंतु योसेफ सरेंडर होता ना, त्याने तुरुंग सहन केला, परंतु कॉम्प्रोमाइज सहन नाही केला. आणि कॉम्प्रोमाइज न सहन करता सरेंडर राहिला ना, तो तिथून येऊन डायरेक्ट पंतप्रधान बनला. लक्षात ठेवा, तुम्ही पवित्र आत्म्याला सरेंडर करताना तुम्ही परत सांगतो, मी परत सांगतोय, तुम्ही या जगामध्ये बॉस म्हणून जीवन जगा. बॉस he will make you boss because तुम्ही नाही करणार. फिलिप 4:13 म्हणतात, तो सामर्थ्य पुरवाय त्या गोष्टी करून घे. हालेलुया. अज्ञानी माणसानं जगाला उलथं पालट केलं, तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये. हालेलुया, बोलो हालेलुया. आय विल टेल यू, टेक अ चॅलेंज. आपण टुगेदर प्रार्थना करा, वेळ घालवा देवाच्या सानिध्यामध्ये, पवित्र आत्म्याने भरून कामाला जा. मी काय होते बघा, पवित्र आत्म्याने भरून तुम्ही जीवन जगा, प्रार्थनापूर्वक जीवन जगा, वचन प्रार्थना देवाचं सानिध्य भरून जा, कामावर जा. एक वेळेस तुमचा मालक तुम्हाला म्हणेल, मला असं वाटतंय आता तू तिथं असू नये, तुला मी आतल्या कॅबिन मध्ये घेतो. मला माहित नाही का, तुम्ही म्हणाल सर मला येत नाही, तो म्हणेल तू इथं बस, सगळं काय होईल. हा देवाचा आत्मा करू शकतो, कारण तो धुळीतून उठल उचलतो, राजा सराव बसतो. ही व्यर्थ वचन नाही, ही अर्थपूर्ण जीवन असलेली वचन. पवित्र आत्म्याच्या वचनामध्ये ताकद, पवित्र आत्मा ती वचन खरी करतो. लिव्ह इट, एक साक्ष जीवा जगा. प्रेज द लॉर्ड. मला सांगा तुम्ही मालक नाही, पण तुम्ही मालक होणार, ही साक्ष नाही होणार. तुमच्या लोकांना तुम्हाला सांगता नाही येणार, मला माहित आहे मी मालक कसा झालो, माझं शिक्षण नाही, अभ्यास नाही, पैसा नाही, पण मी मालक झालो. कसा झालो? मी फक्त प्रार्थना करतो, देवाच्या सानिध्यामध्ये बसतो, त्याने मला मालक बनवलंय. आम्हाला काय नको, चाललंय चालू द्या, मिळतंय त्याच्यात खुश. बोलो हालेलुया. हालेलुया. एकदा दिवाळी 7, 10, 8 काय असेल ते, बोलो हालेलुया. पवित्र आत्म्याने भरलेले जीवन जगा, रोज आनंद आहे, रोज आनंद आहे. हालेलुया, बोलो हालेलुया. रोज बोलो हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा मेसेज तुम्ही वारंवार ऐकावं. माझी इच्छा आहे की तुम्ही बॉस म्हणून या जगामध्ये जगा, मालक म्हणून जगा प्रभूच्या नावाने. बोलो हालेलुया. तुम्हाला पास हे चकित नाही का, बायबल सांगतं मी तुम्हाला मस्त करीन, मी तुला उंचावर. बोलो हालेलुया. कुणाला कोण त्रास देत असेल ना, बोलो हालेलुया. कोणी कुणाला जर त्रास दिला, डोंट एक्सप्रेस थ्रू व्हॉट्सअप. एक्सप्रेसला व्हॉट्सअप करू नका, पवित्र आत्म्याला एक्सप्रेस करू द्या. आणि जेव्हा पवित्र आत्मा एक्सप्रेस करेल, तुमच्याकडे येऊन क्षमा मागा. बोलो हालेलुया. होली स्पिरिट विल मेक देम रेस्टलेस. बोलो हालेलुया. तो पेशंट बनवेल, मग तो किती पण मोठा असू दे, तो तुमच्यापाशी येणार. कारण पवित्र आत्मा चांगल्यांना चुकवतो. राजांना त्याने चुकवलंय, नबुकदनेसरला झुकवलंय, बेल्शेशारला झुकवलंय, दारावेशला झुकवलंय, फॅरोला झुकवलंय. अश्वरोष राजा 127 प्रांताचा अधिकारी, त्यांना झुकवलंय. तो या जगात कोणालाही पण झुकवल, त्याची मुलं तुम्ही आहात. लेकरासाठी बाप काही पण करायला तयार होतो. तुम्ही जर लेकर आहेत ना, या जगाच्या सगळ्यांना लेकरासमोर बाप वापर. बोलो हालेलुया. आपला बाप लय मोठा आहे. बोलो हालेलुया. कोणी तुम्हाला म्हटलं ना इथून पुढं तेरे पास क्या है, तेरे पास क्या है? अरे बोलो, ये पिक्चर वाला झूठ बोलता है. तुम्हारे पास है क्या नहीं है या नहीं है? कितने लोग को मालूम है आपके पास एक बाप है? अरे वो झूठ बोलते हैं, तुम तो सच बोल रहे हैं ना. अगर आपके पास बाप है तो बोलो मेरे पास बाप है, मेरे पास बाप है. और वो बाप है जो दुनिया को हिलाता है, वो बाप है जो दुनिया को खिलाता है. बोलो हालेलुया, बोलो हालेलुया. आज जब हमें पवित्र आत्मा
हालेलुया। बाप आपके आंखों के सामने असंभव बातों को संभव करेगा। बाप आपके लिए अद्भुत काम करेगा। बाप आपके सोच के बाहर जाके काम करेगा। प्रेज़ द लॉर्ड। और उसी ने बाप ने पवित्र आत्मा को भेजा है जो आपके साथ में है। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। एंजॉय द होली स्पिरिट, एंजॉय होली स्पिरिट, एक्सपीरियंस होली स्पिरिट। पवित्र आत्मा को अनुभव करो, पवित्र आत्मा को एंजॉय करो। आमेन। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। आपका घर पेंटिकॉस्ट के दिन में जैसे ऊपरी कमरा था ना, आपका घर वो घर बन जाए जहां पर जब आग उधर के आए। बोलो हालेलुया। बनने दो, बोलो हालेलुया, बोलने दो। ये घर में से घुसते बाहर आ रहा है। बोलो हालेलुया। क्या मालूम है खिड़की से घुसते बाहर आ रहा है। ये घर में क्या है मालूम है। यहाँ से कोई प्रार्थना, जब मैं यहाँ से जाता हूँ ना, मुझे बहुत कुछ तो भी हो रहा है। दुष्ट आत्मा चिल्लाते जा रहे हो आपके दरवाजे से। ये समय आ चुका है। बोलो हालेलुया। ये समय आ चुका है। दुष्ट आत्मा से पीड़ित लोग आपके दरवाजे से चिल्ला कर जाएंगे, मुझे बचाओ। और आपके दरवाजे से बीमार व्यक्ति बोलेगा, मुझे मालूम है वो दरवाजे से आगे गया, पेट बहुत दुख रहा था, क्या मालूम वो घर को छोड़ के मैं आगे आया, पेट ही दुख रहा, रुक गया। ये पवित्र आत्मा का काम शुरू हो गया। बोलो हालेलुया। ये समय आ चुका है। क्या मालूम है बहुत तकलीफ में था और मैं सुसाइड करने जा रहा था। मुझे मालूम नहीं है घर में कौन रहता है, मुझे ये बिल्डिंग का भी मालूम नहीं था। मैं सीधा वो घर पे गया, वो घर पे दरवाजा बजाया। मैं जैसे भी उनकी आंखों में देखा, मुझे कुछ अच्छा लगा तो मैंने उनको मुसीबत बोला। उन्होंने सिर्फ मुझसे हंस के बात किया। और क्या मालूम मैं जान देने जा रहा था, तो आज से मैं जीने के लिए जा रहा हूँ। ये पवित्र आत्मा आज भी वही काम कर रहा है। ये समय आ चुका है पवित्र आत्मा के सामर्थ्य से भरकर जीने का। बोलो हालेलुया। स्टार्ट लिविंग एज अ टेस्टिमनी। बोलो हालेलुया। देखो आज बहुत कुछ क्या क्या चल रहा है ना। मैं आपको प्रार्थना के साथ, विश्वास के साथ बताना चाहता हूँ। लॉट्स ऑफ पीपल आर प्रेइंग, इवन वी आर प्रेइंग। टाइम इज कमिंग, these people will experience what the Holy Spirit of God. They will say, उन लोग ये बात प्रभु करने मजबूर करेगा। कन्वर्शन ये नहीं कर रहा है, कन्वर्शन वो आत्मा कर रहा है। अरे मारना है 15 लाख की सुपारी, उस पवित्र आत्मा की दो, इनकी नहीं। बोलो हालेलुया। ये क्यों बता रहा हूँ, पवित्र आत्मा आज भी है। बोलो हालेलुया, बोलो हालेलुया। Live in the presence of God. आमेन। बोलो हालेलुया। आखिरी बात बोलकर खत्म करना चाहता हूँ। पवित्र आत्मा को कभी दुखित मत करो। नेवर ग्रीव द होली स्पिरिट। पवित्र आत्मा का कभी ही खिन्न करो। कैसा खिन्न होता पवित्र आत्मा? पवित्र आत्मा कैसा खिन्न होता है? पवित्र आत्मा कैसा खिन्न होता? बंद के लिए वन की। What else होली स्पिरिट? दुर्लक्ष के लिए। यस। और क्या? झगिकता, देहिकता, डिसोबीडियंस। मैं आपको एक बात बता रहा हूं, आखिरी बात मैं खत्म कर रहा हूं। पवित्र आत्मा इधर नहीं जाता है, पवित्र आत्मा उधर ही और तो पवित्र आत्मा की उपस्थिति नहीं कर जाती। और ये दो सिग्नल साइंस बताएगा, अगर ये आपके बारे में हो रहा है, पश्चाताप करना शुरू कर देना। शाऊल से पवित्र आत्मा निकल गया, शाऊल को भी मालूम नहीं था। शमशोन से पवित्र आत्मा निकल गया, शमशोन को भी मालूम नहीं था। पवित्र आत्मा की उपस्थिति आपके परमिशन लेके नहीं जाएगी। मैं आता मैं निकलूंगा, तुम आज का ऐकत है जाओ का मैं आता। पवित्र आत्मा आपकी परमिशन लेकर नहीं जाएगा। उसकी उपस्थिति आपकी परमिशन छोड़ के आपको नहीं जाएगी। आपका परमिशन नहीं लेगी वो कभी नहीं लेगा परमेश्वर। वो कभी परमेश्वर को ऊपर से आपको छोड़ के गई, आपको कभी समझेगा नहीं। पर मैं आपको बताना चाहता हूँ some of the signs which will understand that we did the presence of God left us। पवित्र आत्मा की उपस्थिति ने मुझे छोड़ दिया है या पवित्र आत्मा की उपस्थिति मुझ में नहीं है, इसका सादा उदाहरण बताऊँ। जब परमेश्वर का पवित्र उपस्थिति आदम और हवा को छोड़ के गई, सबसे पहला उनके जीवन में जो आया वो क्या था? सबसे पहिली जे पवित्र आत्मा जेव्हा त्यांच्यापासून
जेव्हा त्यांनी पाप केलं, बस 3 क्या हुआ? आदम आणि हव्वानी पाप केलं. पहिली गोष्ट काय झाली? काय झालं? काय परिणाम? त्यांच्या जीवनामध्ये काय परिणाम व्हायला लागला? येस, उपस्थित गेले, पण त्यांच्या जीवनात कसं रिफ्लेक्ट व्हायला लागलं? घाबरले. पहिली गोष्ट भीती. दुसरी गोष्ट काय होतं? त्यांना एकटेपणा आठवायला लागला. डिफरेंट नाव याला लोक एकटेपणा. तीसरी गोष्ट इनसिक्योर होकर उन्होंने क्या किया? अंजीराची पानं कसं तरी लपवायचा प्रयत्न केला, कुठेतरी लपले. इनसिक्युरिटी. बायबल आता सांगतं शमशोनाला पवित्र आत्मा सोडून गेला. काय झालं? कटकट चालू होते जीवन. कटकट इरिटेशन. छोट्या छोट्या गोष्टीमुळे जर इरिटेशन होत असेल तर प्रभूला म्हणा, लॉर्ड मला तुझ्या उपस्थितीची गरज आहे. इरिटेशन हे देवापासून नाहीये. बेचैन, भीती, एकटेपणा, असुरक्षितता. बोला हालेलुया. ह्या गोष्टी पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्याला सोडून गेल्याचा परिणाम आहे. शौलाला जेव्हा सोडून गेला तेव्हा त्याच्या मनामध्ये एक ईर्ष्या, एक राग, एक द्वेष, एक शत्रुत्व निर्माण झालं. आणि असं सांगतो शेवटला जगणं शमशोनाला इतका वैताग आला त्यानं सगळं सोडलं. पवित्र आत्म्याची उपस्थिती जेव्हा आपल्यामधून निघून जाते, हॅलो, शेवटच्या गोष्ट ऐकल्यानंतर मी प्रार्थना करणार. पवित्र आत्म्याची उपस्थिती जेव्हा निघून जाते, प्रार्थनेची इच्छा मरून जाते, बायबल वाचण्याची इच्छा मरून जाते. विचार करा किती दिवस बायबल हातात नाही आलेलं, किती दिवस आम्ही एक प्रॉपर प्रार्थना करू शकलेलो नाही. प्रॉपर प्रार्थना 5 आणि 10 मिनिटं नाही, प्रॉपर प्रार्थना. किती दिवस झालं? पवित्र आत्मा आहे, उपस्थिती नाही. मोशे काय म्हणाला माहितीये का? प्रभू त्याने चमत्कार बघितले, सगळ्या गोष्टी होत्या. तो म्हणला तू जर माझ्याबरोबर येणार नसशील तर मी येणार, पुढे जाणार. तो म्हणला मला समक्षता महत्वाची, चमत्कार महत्वाचा नाही. आणि बायबल असं सांगतं मोशेचा हट्ट परमेश्वराने त्याला त्याची गौरव दाखवला. आज सकाळी इथून जात असताना जर तुमचा प्रार्थना सातत्य नसेल, तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये सातत्य नसेल, काम, घर, पैसा, दुनिया याच्यामध्ये खूप वेळ जात असेल, यू हॅव टू कम ऑन नीज. तुम्ही गुडघ्यावर आलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे. प्रभू मला तुझ्याविषयी जगण्याची इच्छा नाही, मी दिवस ढकलत आहे, तुझ्यासाठी मी काही करत नाही, मला काही वाटत नाही, मी प्रार्थना करत नाही, मला काही वाटत नाही. प्रभूची उपस्थिती जेव्हा निघून जाते ह्या सगळ्या गोष्टी करतात. पवित्र आत्मा आहे, पवित्र आत्मा कोणाला सोडून जात नाही, तर त्याची उपस्थिती निघून जाते. पवित्र आत्मा त्याच्याच करता दिलाय की पित्याची इच्छा पूर्ण करणं. प्रार्थना करणं पित्याची इच्छा आहे, सेवा करणं पित्याची इच्छा आहे, वचनाचं त्याला समजून घेणं पित्याची इच्छा आहे, त्याच्याकडे जगणं पित्याची इच्छा आहे. बोला हालेलुया. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत नसेल तर मला तुम्हाला पश्चातापाची गरज आहे, मला तुम्हाला उपास प्रार्थनेची गरज आहे. बोला हालेलुया. तुम्ही शमशोनासारखं रडायला सुरुवात, तुम्हाला मी म्हणून म्हटलं रडण्याची सुरुवात करा. तुम्ही शमशोनासारखं रडायला सुरुवात केली, प्रभूची पुन्हा ऐकता, परत ऐकता, वन्स अगेन लॉर्ड, वन्स अगेन. एक प्रार्थना तुमची सातत्याने, प्रभू पहिल्यासारखं, प्रभू पहिल्यासारखं. शमशोनानं जसा एक सारखा परमेश्वराचा धावा केला, पहिल्यापेक्षा अधिक ताकद मिळाली. बायबल सांगतं मोशे म्हणाला तुझी समक्षता येणार नाही तर मी पुढे जाणार नाही. त्याच्या बरोबर 6 लाख लोक होते. तो म्हटलं मला या 6 लाख लोकांची गरज नाही, मला तुझ्या उपस्थितीची गरज आहे. आज म्हणा देवाला, म्हणा देवा मला या जगातल्या संसार, पैसा, दुनियादारी याची मला गरज नाही, मला तुझी उपस्थितीची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही ही तत्परता, ही तळमळ, ही आग देवाला प्रूव्ह करत नाही, देव काहीच करणार नाही. बोला हालेलुया. नाउ ही फ्रॉम हियर वी विल लिव्हिंग, इथून आपण जाणार आहोत. पण इट विल अप टू यू, तुमच्या हातात आहे. व्हॉट यू आर गोइंग टू डू, व्हॉट गॉड हॅज स्पोकन विथ. देव तुमच्याशी बोलला त्याचं तुम्ही काय करायचं हे तुमच्या हातात. इथून पुढचे तुमची बाजी किंवा तुमची विलिंग इथून चालू.
बोलो हालेलुया. But I will surely, I will tell you one thing. पुन्हा पुन्हा खात्रीने सांगेन, पुन्हा एकदा म्हणे, प्रभू प्रत्येकाची परिस्थिती बदलते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये नवीन कलाटणे सुरुवात होते. आमेन. बोलो हालेलुया. हालेलुया. कितीतरी वेळा सांगण्यात आलं की तुमच्या गाड्या होतील, तुमची घरं होतील, तुमचं हे होईल, तुमचं ते होईल. तुम्ही टाळ्या वाजवल्या, तुम्ही आनंदाने स्वीकारलं, पण तू काम काही केलं नाही, प्रार्थना काही केल्या नाही, समर्पण पण काही केलं नाही. बोलो हालेलुया. आणि जेव्हा त्या पद्धतीने केल्या निश्चित गोष्टी देव घडून आणल्या. बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. Tell me, माझ्या मागे म्हणा, I will not settle less than what God has prepared for me. I will not settle for the cheap things of this world. I will not be settled. The condition which I am going through today. माझी जी परिस्थिती आज आहे त्या परिस्थितीमध्ये मी सेटल होऊ शकत नाही आणि मला व्हायचं नाही. मी छोट्या गोष्टीमध्ये सेटल होणार नाही. मी त्या गोष्टीमध्ये सेटल होणार नाही जे देवाने माझ्यासाठी ठेवलं आहे त्याच्या विरोधामध्ये आहे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. Come on, say hallelujah. Come on, say hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. All the people who are doing ministry, whatever the part you are doing ministry, ज्या भागात तुम्ही सेवा करतात, don't say not okay. Don't settle there. Expect more higher. बोलो हालेलुया. उच्चच्या अपेक्षा ठेवून सेवा करा. Amen. Say Lord, I am not going to be settled. बोलो हालेलुया. The instrument players, if you are playing in one instrument, say Lord, I will not be settled with one instrument. I will play all the instruments. And I want to play all the instruments. बोलो हालेलुया. Choir, if you are singing in the pitch where you are comfortable, तुम्ही त्या pitch मध्ये गात असाल जिथे तुम्ही comfortable. Say Holy Spirit, I will not settle with that pitch. I will go beyond that. मी त्याच्या पलीकडे जाऊन गाणार. Because I want to live for you. बोलो हालेलुया. Don't settle down. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. If anybody is earning 30,000, if you are earning 30,000, say Lord, I will not be settled with 30,000. I want to see double. बोलो हालेलुया. प्रभुला म्हणा, Lord, 30,000 I will not settle. I want more than that. Because you are my Father and you have sent the Holy Spirit to reach to that level which you have planned for me. परमेश्वर तू माझा बाप आहे. पवित्र आत्म्याला माझ्यासाठी पाठवलंय. मी त्या उंचीला जाण्यासाठी जिथं तू माझ्यासाठी ठेवलेलं आहे. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. 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 अनिलची मिसेस रुपाली बोला, तिने भिशी लावलेली. शिक्षणाचा अभाव आहे, पण स्वप्न एक आहे. नवरा रात्र दिवस 12-12 14 तास काम करतो. बायको एक स्वप्न घेऊन चालते, नवऱ्याच्या मागे लागलेली आहे. आपण आपलं शॉप खोलू, मी तुम्हाला माझ्याकडे आहे तेवढा पैसा देते, एक मशीन पासून आपण सुरुवात करू, आपल्याला देव काम देईल. ही स्वप्न बाळगणाऱ्याला देव पुढे घेऊन जातो. बोलो हालेलुया. बोलो हालेलुया. आणि मी परत सांगेन, शुअरली आणि एक दिवस मालक म्हणून या बोलो हालेलुया. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. What you have spoken, Lord, let it be accomplished. Let it bring fruit in the name of Jesus. Let it settle down for the great heights, Lord. And I pray that every impossible thing become possible in the name of Jesus. Thank you, our Father, in Jesus' name. Amen. Hallelujah. 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 Look at your neighbor. Look at your neighbor. Your neighbor is the owner. तुमचे शेजाऱ्याकडे बघा. Now he is not a worker, he is the owner. Look at your neighbors as the owners. मालकासारखे एकमेकांकडे बघा. बोलो हालेलुया. Today we are in a business meeting. बोलो हालेलुया. एक व्यावसायिकांची लोक मंडळी आहे. बोलो हालेलुया. God
God will do it. Amen. Bolo hallelujah. Bolo hallelujah. Bolo hallelujah. I will tell you, मी पुन्हा एकदा सांगेन. Spend time. Enjoy Holy Spirit. See that you will become honor. Amen. Bolo hallelujah. I think so very less people want to become honor. खूप कमी लोकांना honor व्हायचंय. बाकी लोक म्हणतात पगार वाढला तरी बस झालं. पगार वाढला तरी लवकर आहे. बॉस बना बॉस. बोलो hallelujah. बोलो everything is possible with God. Everything is possible with God. Everything is possible with Everything is possible with those who believe. Are you believe? Yes. Do you believe? Yes. Do you believe? Yes. I can hear loudly yes. Do you believe? Yes. Do you believe? Yes. Do you believe? Yes. It will become. Amen. 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 Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. With this great excitement, let us stand on our feet. Enjoy this song. Enjoy.